हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, बृहन्मुंबई निरीक्षक या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याला माहीत असेल परीक्षेमध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर जवळपास 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचीच चांगल्या पद्धतीने तयारी करण्याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिनियम यावर आधारित 200+ प्रश्न बघण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, आपल्याला जर मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर आधारित क्वालिटी क्वेश्चन पाहिजे असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे 900+ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आहेत ई बुकच्या माध्यमातून. याकरता तुम्हाला आपलं ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्यामध्ये तुम्ही या जेवढ्याही PDF आहेत, PDF प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, तर तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून कधीही विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता, वाचू शकता. त्यासोबत हे सर्व अभ्यास झाल्यानंतर आपल्याला जर ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर आपल्याकडे 35 ऑनलाईन टेस्ट आहे. यामध्ये टायमर असेल, ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये इंटरफेस असणारे टायमर, त्यानंतर तुम्ही जंप करू शकता एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावर, ते देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्यासोबत मुंबई महानगरपालिका अधिनियम, सपोज एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाऊट येतो आहे कलमामध्ये, तर आपण ओरिजिनल अधिनियमाच्या PDF जाऊन ते रेक्टिफाय करू शकता. याची जी प्राईज आहे ती आहे 199 रुपये. परंतु ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर याच्यात काही विद्यार्थी मित्रांनो 1-2 दिवसामध्ये आपण 50% ऑफर देणार आहे. त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यानंतर तुम्हाला या ऑफरचे मेसेज विद्यार्थी मित्रांनो नक्की भेटतील. तर अजून काही आपले डाऊट असेल तर आपण खाली कमेंट करू शकता किंवा 9356256037 यावर व्हॉट्सअप करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जास्त प्रश्न बघायचे आपल्याला. सर्वात पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन मी रीड करणार नाही. प्रश्न झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आणि आपण स्वतः ट्राय करा. 1, 2, 3, 4 असं विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करत चला. लक्षात घ्या, जेवढे प्रश्न बघणार आहे तुम्ही ही जर प्रॅक्टिस केली तर तो प्रश्न लक्षात राहण्याकरता तुमच्या नक्की मदत होईल. तर हा सुरुवातीचा सर्वात सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाते. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेची रचना कशी असते? तर ती असते अखंड रचना असते. पुढील प्रश्न, अनुसूचित जातींसाठी राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचं प्रमाण कशावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर. पुढील प्रश्न, राखीव जागांची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 5A. आय होप तुम्ही खाली कमेंट करत असाल. पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा मराठी राज्यभाषा कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली? राईट आन्सर आहे 1972. पुढील प्रश्न, महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 1982. पुढील प्रश्न, सुधार समितीच्या सुवर्ण महोत्सव दिन कधी संपन्न झाला? आन्सर आहे 7 नोव्हेंबर 1983. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू असणार आहे? तर हा अधिनियम बृहन्मुंबईत जे क्षेत्र आहे त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो लागू असेल. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियममध्ये अनुसूची अ मध्ये नमूद केलेल्या अधिनियमाबाबत काय म्हटले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, त्या निरसित करण्यात आल्या आहेत. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतील? योग्य उत्तर आहे कर व पट्टे. नेक्स्ट, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शहर या संज्ञेचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय 1945च्या अनुसूची अ च्या भागात 1 मधील क्षेत्र. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वाढवलेली उपनगरे कोणत्या अनुसूचीच्या भागात विनिर्दिष्ट केलेली आहेत? राईट आन्सर ऑप्शन 4, अनुसूची अ भाग 4. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई या संज्ञेत कोणते क्षेत्र समाविष्ट आहे? तर ते आहे अनुसूची अ च्या भाग 1, 2, 3 मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शिक्षण अधिकारी कोणत्या कलमाखाली नेमला जातो? उत्तर आहे कलम 76A. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत निवडणूक या संज्ञेचा अर्थ काय?
तर तो आहे पालिका सदस्य किंवा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेली निवडणूक. पुढील प्रश्न, विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय? योग्य उत्तर आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लायसनदार नळ कारागीर कोणत्या कलमाखाली लायसन दिली जातात किंवा लायसन दिलेली व्यक्ती आहे? तर ते आहे कलम 355. पुढील प्रश्न, अनुसूचित जाती या संज्ञेचा अर्थ काय? तर तो आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 341 अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जाती मानण्यात येणाऱ्या जाती. पुढील प्रश्न, अनुसूचित जनजाती कोणत्या अनुच्छेदान्वये मानली जाते? तर ते आहे अनुच्छेद 342. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लघुवाद न्यायालय कुठे आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं 199 रुपयाचं कंटेंट आहेत ना अधिनियमावर आधारित 900+ प्रश्न, यामध्ये तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो आपण देणार आहे. आज ती त्या फोल्डरमध्ये ॲड केली जाईल. जसा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न, गुण आणि वेळ दिला जाणार आहे त्याच आधारित ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. त्यामुळे आजच परचेस करा, तुमच्यासाठी ऑफर आहे. परचेस करण्याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपण, किंवा आपल्याला जर काही डाऊट असेल तर आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 9356256037 यावर देखील आपण व्हॉट्सअप करू शकता. आपले काही डाऊट असतील तर ते त्या ठिकाणी क्लिअर केले जातील. तर पुढील प्रश्न बघतोय, राज्य निवडणूक आयोग भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये नियुक्त केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 अनुच्छेद 243 के. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत मालक या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 जी व्यक्ती परिवास्तूचे भाडे घेते. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत धार्मिक किंवा धर्मदाय प्रयोजनांसाठी असलेल्या कोणत्याही परिवास्तूचे भाडे कोण घेतो? तर तो घेतो ऑप्शन क्रमांक 2 अभिकर्ता किंवा विश्वस्त. पुढील प्रश्न, सार्वजनिक कर्जरोखे या संज्ञेत कशाचा समावेश होतो? तर यात समावेश होतो केंद्र सरकारचे कर्जरोखे आणि राज्य शासनाचे कर्जरोखे, म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न, सार्वजनिक कर्जरोख्यांमध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्जरोखे येतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई शहर सुधारणा अधिनियम 1898. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष आपल्याकडे 500+ प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबत 25 ऑनलाईन टेस्ट आहेत. यात तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवरून, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावरून देखील आपण ॲप डाउनलोड करू शकतो. आणि ह्या ॲप डाउनलोड केल्याचा फायदा काय आहे, तर तुम्हाला डेली एक फ्री टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे. तर लगेचच ॲप डाउनलोड करा. जर आपल्याला कंप्लीट स्टडी पॅकेज पाहिजे असेल, म्हणजे ज्यामध्ये 18,000 प्रश्न तुम्हाला भेटतील, त्यात ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील, प्रत्येक टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट आहे. तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तरी आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्ही कंटेंट बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही परचेस करा. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय, महिलांकरिता 30% जागा राखून ठेवण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला होता? उत्तर आहे 1992. पुढील क्वेश्चन, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला? उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1989. नेक्स्ट, 1989 साली बेस्ट समितीवरील सदस्य संख्या कितीवरून किती करण्यात आली? तर ती करण्यात आली 9 वरून 12. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत जमीन या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर ऑप्शन 2 पाण्याने आच्छादलेली जमीन आणि तीवर केलेले बांधकाम. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत इमारत या संज्ञेत काय समाविष्ट नाही? तर राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पिण्याचे पाणी साठवण्यासाठी असलेली टाकी इमारत या संज्ञेत येत नाही. बाकीचे 3 म्हणजे घर आणि उपघर, तबेला आणि छप्पर, झोपडी आणि चिरेबंदी इमारत या सगळ्या इमारत या संज्ञेत समाविष्ट होतात. लक्षात घ्या, अधिनियमामध्ये खूप जास्त कलम आहे. जर तुम्ही आता अधिनियम वाचत बसले तर लक्षात घ्या तुमचा कुठलाही चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार नाही. आपल्याला परीक्षेत 50 प्रश्न येत आहेत, तर आपल्याकडे 900 प्रश्न आहे, त्याची तुम्ही तयारी करून घ्या.
यातूनच आपण 35 ऑनलाईन टेस्ट तयार केल्या आहेत. त्याची तयारी करा. तर 50 पैकी मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचे 40 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हमखास बरोबर येतील, कारण की आपण एफर्ट्स घेतले हे प्रश्न तयार करण्यामध्ये. तर लक्षात घ्या, आम्ही एफर्ट्स घेतले, तुम्ही स्वतःहून एफर्ट घेण्यापेक्षा त्याचा फायदा करून घ्या. आज तुम्हाला प्राईज याची ₹199 जास्त वाटते, परंतु जेव्हा सिलेक्शन होईल ना तर हे क्षुल्लक अमाऊंट वाटेल. आम्ही एफर्ट्स घेतले त्यामुळे ही प्राईज ठेवली. तर नक्की परचेस करा. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा, कारण की सिलेक्शन ही आपली सर्वात पहिल्यांदा प्रायोरिटी असली पाहिजे. पुढील प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत गाळा या संज्ञेचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, तात्पुरती इमारत किंवा तिचा भाग. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत तात्पुरती इमारत या संज्ञेत कोणती इमारत प्रकार समाविष्ट आहे? योग्य उत्तर ऑप्शन 2, मातीची, पानांची किंवा गवताची बनलेली इमारत. नेक्स्ट, जलदाय व्यवस्था या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, तलाव, विहिरी, पंप, जलाशय आणि जलवाहिनी. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नाली या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, मध्यवाह, माष्ण पाणी, सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी. जर तुम्हाला व्हिडिओचा स्पीड जास्त वाटत असेल तर व्हिडिओचा स्पीड कमी देखील आपण करू शकता. 0.75x करा, म्हणजे प्रश्न वाचत असताना जर तुम्हाला ऑप्शन रीड करायचे असेल तर तुमच्याकडे वेळ असेल आणि त्यानंतर देखील तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. दोन्ही ऑप्शन आहे, स्पीड वाढवू देखील शकता आणि कमी देखील करू शकता. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नाली या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे कलम यू. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत घराची बोळकांडी या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर ऑप्शन 2, नाली साफ करण्यासाठी वापरलेला मार्ग किंवा जमिनीची पट्टी. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत सडक या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, महामार्ग, पूल, रस्ता, पायवाट, चौक, बोळ आणि मार्ग. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत उपद्रव या संज्ञेत काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर ऑप्शन 2, चक्षु आन किंवा श्रवणेंद्रियांना होणारा वास, पीडा आणि इजा. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत परिवास्तू यामध्ये काय समाविष्ट आहे? योग्य उत्तर ऑप्शन 3, घरवाड्या, इमारती आणि जमीन. नेक्स्ट, परिवास्तू या संज्ञेत कशाचा समावेश होत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, जंगले. बाकीचे जे आहेत जसे की खाजगी जमीन, सार्वजनिक इमारती आणि परवाड्या यांचा समावेश परिवास्तूमध्ये होतो. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम कोणासाठी काम करतो? तर तो करतो लोकांचे ने-आण आणि विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापक कोणत्या कलमाखाली नेमला जातो? योग्य उत्तर आहे कलम 60(ब). पुढील प्रश्न, खंड म्हणजे काय? तर खंड म्हणजे एका कलमाचा भाग, त्याला खंड म्हटलं जातं. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रभाग समिती म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे कलम 50(ट) अन्वये रचना करण्यात आलेली समिती. नेक्स्ट, वित्तीय आयोग कोणत्या संविधानाच्या अनुच्छेदानुसार स्थापन केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, अनुच्छेद 243(झ). नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर कोणत्या कलमाखाली निवडला जातो? योग्य उत्तर आहे कलम 37(1)(ब). नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका प्राधिकरणात काय समाविष्ट नाही? तर वित्तीय आयोग समाविष्ट नाही. शिक्षण समिती, स्थायी समिती आणि सुधार समिती या महानगरपालिका प्राधिकरणात समाविष्ट आहेत. पुढील प्रश्न, महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणत्या वर्षी देण्यात आली? तर ती देण्यात आली आहे 1907 मध्ये. पुढील प्रश्न, सुधार विश्वस्त मंडळ कोणत्या वर्षी महानगरपालिकेत विलीन करण्यात आले? तर हे करण्यात आले 1933 ला. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आला? योग्य उत्तर 1950.
आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, तुमचे एक लाईकचे आम्ही भुकेले असतो. तुम्ही एक लाईक केलं किंवा ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. लक्षात घ्या, ह्या गोष्टी केल्यानं तर आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशन भेटतं. आपण हे व्हिडिओ बनवण्याचे आपल्याकडून कोणतेही चार्जेस घेत नाही, परंतु तुमचं लाईक किंवा खाली थँक्यू कमेंट जर आलं तर आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो भरभरून येतं आणि असंच कंटेंट आपण किती प्रयत्न करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, एक नवीन भावना तयार होते. त्यामुळे लाईक करण्यामध्ये आणि खाली थँक्यू कमेंट करण्यामध्ये कंजूसी करू नका, कमेंट करा. आपण अजून असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत. पुढील प्रश्न बघायचा आहे. खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका लोकप्रतिनिधी संस्था कोणत्या वर्षी बनली? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1952ला. पुढील प्रश्न. विस्तारित उपनगरे कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, 1957. पुढील प्रश्न. महानगरपालिकेच्या कोणत्या गोष्टी या बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदींशी सुसंगत असल्यास लागू राहतील? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, सर्व नियम, उपविधी, आदेश आणि परवाने. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत घातक रोग या संज्ञेत कोणते रोग समाविष्ट आहेत? ऑप्शन 3, पटकी किंवा जीवितास धोका निर्माण करणारे कोणतेही रोग. पुढील प्रश्न. सरकारी वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते? सोपा प्रश्न आहे, 1 एप्रिलपासून सुरू होतं. पुढील प्रश्न. अनुसूचित जागांसाठी राखून ठेवलेल्या जागांचा प्रमाण कोणत्या आधारावर ठरविला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, बृहन्मुंबईतील अनुभूती करणारी लोकसंख्या. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत एकूण जागांच्या संख्येच्या किती टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतात? आन्सर आहे ऑप्शन 1, 25%. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 एकूण जागांच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी राखून ठेवण्यात येतात? तर त्या राखून ठेवण्यात येतात महिला वर्गांसाठी. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 किती जागा अनुसूचित जातींसाठी राखून ठेवण्यात येत आहेत? तर त्या आहेत एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अनुसूचित जनजातींसाठी किती जागा राखून ठेवण्यात येतील? तर ह्या देखील तुम्हाला एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ह्या जागा विद्यार्थी मित्रांनो डिसाईड केल्या जातात. आज सपोज लोकसंख्या कमी तर तेवढ्या जागा, सपोज लोकसंख्या वाढली तर त्या प्रमाणात या जागा क्रिएट केल्या जातात. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यामध्ये समानता आहे का? तर लक्षात घ्या, फक्त जागा राखण्याच्या बाबतीत यामध्ये समानता आहे. पुढील क्वेश्चन. कोणत्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 170 जागांसाठी घेण्यात आल्या? तर हे वर्ष होतं 1985. पुढील क्वेश्चन. नागरिकांचा मागासवर्ग या संज्ञेत कोण समाविष्ट आहे? तर या समाविष्ट आहे राज्य शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणून घोषित केलेले वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, BMC निरीक्षक परीक्षा मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर प्रश्न पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. 900+ प्रश्न, ई-बुक, 35 ऑनलाईन टेस्ट सोबत एक फुल लेंथ टेस्ट देखील आपण देणार आहोत. ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 34. यावर देखील आपण व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील क्वेश्चन आहे. पालिका सदस्य कोणत्या अधिकारांनी सुसज्ज असतो? योग्य उत्तर ऑप्शन 3, मत देण्याच्या आणि महापौर किंवा समिती अधिकार. पुढील क्वेश्चन. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत आयोग या संज्ञेचा अर्थ काय? तर तो आहे महाराष्ट्र राज्यासाठी रचना केलेला लोकसेवा आयोग. पुढील क्वेश्चन. सार्वजनिक सुट्टी म्हणजे काय? शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार बंद राहणारे वीक्स किंवा तो जो दिवस असतो त्याला सार्वजनिक सुट्टी आपण म्हणतो. पुढील क्वेश्चन. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत भटारखाना कोणत्या प्रकारची जागा आहे? तर ती आहे मिठाई तयार करण्यासाठीची जागा. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नगरपालिकेच्या रचनेमध्ये किती प्रत्यक्ष निवडून आलेले पालिका सदस्य असतात? तर ते असतात 227. पुढील प्रश्न. महानगरपालिकेचे 5 सदस्य कोणत्या आधारावर नियुक्त केले जातात? तर ते नियुक्त केले जातात विशेष ज्ञान किंवा अनुभव यावर. पुढील प्रश्न.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत आयुक्त या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? तर यात समावेश होतो बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त किंवा अप्पर आयुक्त. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत पदनिर्देशित अधिकारी कोणत्या कलमाखाली नेमला जातो? तर तो असतो कलम 351च्या पोटकलम 1. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत संचालक या संज्ञेत कोणाचा समावेश आहे? तर यात समावेश आहे कलम 54 खाली नेमलेले प्रकल्प संचालक. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत पोलीस आयुक्त या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? तर यात समावेश होतो बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पोलीस आयुक्त. पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेची एकूण सदस्य मतदारसंघांची संख्या 1991 साली किती करण्यात आली? तर आधी होती 180, त्यानंतर ती 221 करण्यात आली आहे. पुढील क्वेश्चन, 1922 साली दिनांक 12 मार्च रोजी कोणत्या रुग्णालयाचा शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला? तर ते आहे कस्तुरबा रुग्णालय. पुढील क्वेश्चन, 1991 साली कोणते रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले? तर ते आहे एस्वर्व लेक्सी रुग्णालय. पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेच्या नवीन 221 जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आली? तर ती घेण्यात आली 1992 साली. नेक्स्ट, 1989 साली स्थायी समिती, सुधार समिती व शिक्षण समितीवरील सदस्यांची संख्या किती करण्यात आली? तर ती करण्यात आली 16 वरून 20. पुढील क्वेश्चन, कोणत्या वर्षी 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41 नुसार मुंबई महानगरपालिका अधिनियमात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या? योग्य उत्तर आहे 1994. नेक्स्ट, 1994 मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या? योग्य उत्तर आहे 50%. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका निवडणुकीच्या पर्यवेक्षणाचे अधिकार कोणाकडे दिले आहेत? तर ते दिले आहेत राज्य निवडणूक आयुक्त. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर पदासाठी आळीपाळीने आरक्षण कोणासाठी ठेवण्यात आले आहे? तर ते ठेवण्यात आले आहे अनुसूचित जाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिला. पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेच्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाते? योग्य उत्तर आहे कलम 37. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत कलम 36(4) अंतर्गत कोणता अधिकार दिला आहे? तर तो दिला आहे सदस्यास निघून जाण्याविषयी आदेश देण्याचा अधिकार. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका प्रभागांमध्ये विभाजन करणे, मतदार यादी तयार करणे कोणत्या कलमानुसार केले जाते? उत्तर आहे कलम 19. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी कोणत्या कलमानुसार विरोधी पक्षनेते नेमले जातात? उत्तर आहे कलम 37(I)(A). नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेवर 5 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे 1994ला. विद्यार्थ्यांनो, लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महानगरपालिकेचे कामकाज कोणत्या कलमानुसार नियमन केले जाते? तर ते आहे कलम 36. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रभाग समित्यांची रचना कोणत्या कलमानुसार ठरवली जाते? तर ते आहे कलम 50(TT). पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत कोणत्या कलमानुसार आयुक्तांची नियुक्ती केली जाते? तर ते आहे कलम 54. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत संचालकांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? उत्तर आहे कलम 54(A). नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत मालक कोणत्या परिस्थितीत धर्मदाय प्रयोजनांसाठी संपत्तीचे भाडे घेऊ शकतो? योग्य उत्तर ऑप्शन 2, संपत्तीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाने नेमलेला धारक असल्यास. पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वस्तू या संज्ञेचा जकातीच्या संदर्भात काय अर्थ आहे? तर तो आहे कोणताही माल. पुढील प्रश्न,
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वाहन या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर यात आहे हातगाडी, छकडा किंवा कोणत्याही प्रकारचे चाक असलेले वाहन. पुढील प्रश्न, मुंबई अग्निशमन दलाचा शताब्दी सोहळा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 1987. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची लेंथ मोठी होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबतोय. लक्षात घ्या, पुढीलही व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी एकच विनंती आहे, आपल्याला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली आपण कमेंट करा की अजून एक व्हिडिओ बनवा. आपण यावर डेली व्हिडिओ बनवण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणार आहोत. तसेच लक्षात घ्या, 50 प्रश्न तुमच्या परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार आहे. आपल्याकडे 900 प्रश्न आहे. 900मधून मी गॅरंटी देतो की 40 प्रश्न आवर्जून आपलेच येतील. तर हे जे प्रश्न आहेत ते ईबुकच्या माध्यमातून, PDF च्या माध्यमातून तुम्हाला भेटतील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले आहे, रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. यात ऑनलाईन टेस्ट दिल्या आहेत, त्या देखील आपण सॉल्व्ह करू शकता. एक फुल लेंथ टेस्ट देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत. प्राईज आहे 199, घेऊन टाका. मुंबई शहर महानगरपालिका विशेष 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट, 100 प्राईज आहे. त्यासोबत कंप्लीट पॅकेज जर आपल्याला पाहिजे असेल, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मुंबई जिल्हा विशेष 500+ प्रश्न, प्राईज आहे फक्त 500 रुपये, हे घेऊ शकता. याकरता हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट, हे डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर आपण माझा व्हॉट्सअप क्रमांक 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, आजचा जो व्हिडिओ आहे आपले जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांपर्यंत शेअर करा. टेलिग्रामच्या माध्यमातून देखील शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू.